नमस्कार. मी रवींद्र जोशी. सध्या पतसंस्था, बोगस खाते आणि भोंदू अशोक खरात हे सगळं प्रकरण गाजत आहे. तर बनावट खाते आणि KYC या संदर्भात मला आपल्याला काही माहिती देऊ इच्छितो. तर सगळ्या पतसंस्थांनी ज्या पद्धतीनं KYC करायला पाहिजे त्या KYC केल्या गेलेल्या नाहीत. खरं तर KYC म्हणजे काय? तर पहिली अट KYCची माणूस जिवंत असला पाहिजे. नंतर तो दिसतो कसा, त्याच्यासाठी त्याचं ओळखपत्र, त्याचा फोटो असलेलं हे असणं आवश्यक आहे. मग त्यासाठी पॅन कार्ड वापरलं जातं, त्यासाठी आधार कार्ड वापरलं जातं, त्यासाठी मतदान कार्ड वापरलं जातं, पासपोर्ट वापरला जातो. नंतर तो राहतो कुठं, त्याचा ॲड्रेस प्रूफसाठी त्याचं आधार कार्ड वापरलं जातं, त्याचा पासपोर्ट वापरला जातो. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स ज्या संस्थेला आर्थिक व्यवहार त्या व्यक्तीच्या संदर्भात करायचा असेल त्या व्यक्तीनं ते सेल्फ अटेस्टेड करणं खूप आवश्यक आहे. जर नुसतेच कागदपत्र असेल आणि ते सेल्फ अटेस्टेड केलेले नसेल तर त्याचा काही उपयोग नाही, किंवा ते KYC मध्ये ग्राह्य धरू नये अशी RBIची तसेच सेबीची गाईडलाईन सुद्धा आहे. सध्या 2016 नंतर भारत सरकारने CKYC ला मंजुरी दिलेली आहे. सेंट्रल KYC म्हणजे एक व्यक्तीची एकच KYC या अशी KYC ही भारत सरकारने मंजूर केलेली आहे. सध्या KYC करताना आधार आणि मास्क आधार या दोन गोष्टींचा खूप प्रामुख्याने वापर केला जातो. आधार म्हणजे एखाद्या व्यक्तीनं डुप्लिकेट आधार कार्ड जरी बनवलं, परंतु आधारच्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्याचा आधार नंबर फेच होतो आणि त्याचा रजिस्टर मोबाईल नंबरला, जो की आधारशी लिंक आहे, त्याला OTP जातो. तो OTP शेअर केल्यानंतर संबंधित आर्थिक व्यवहार करणारी संस्था त्या व्यक्तीचं आधार कार्ड स्वतः डाउनलोड करते, त्याची प्रिंट काढते आणि त्या व्यक्तीच्या समोर त्याची सही घेतली जाते. ही सर्वात योग्य केली जाणारी KYC आहे. कारण त्याचं सरकारकडे असलेला फोटो, सरकारकडे असलेला त्याचा ॲड्रेस हा फेच होतो, म्हणजे त्याची ऑथेंटिसिटी खूप असते. परंतु सध्या पतसंस्थांमध्ये जे व्यवहार केले जातात ते अशा पद्धतीनं केले जात नाही. त्यांचं फक्त आधार कार्ड घेतलं जातं, पॅन कार्ड घेतलं जातं, पण ते ओरिजिनल आहे की नाही किंवा ते डुप्लिकेट आहे की नाही याचीच शहानिशा केली जात नाही. त्यामुळे आधारचा जो मोबाईल ॲप आहे तो सरकारने तयार केला आहे आणि त्याचा सर्व पतसंस्थांनी वापर करणे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर मास्क आधारची सुद्धा निर्मिती सरकारने केलेली आहे. जर एखाद्याचा आधार नंबर गोपनीय ठेवायचा असेल तर मास्क आधारला फक्त शेवटचे 4 डिजिट दिसतात आणि त्या पद्धतीनं ते चेहरा आयडेंटिफाय करतात, ॲड्रेस आयडेंटिफाय करतात, पण आधार नंबर त्याच्यावर नसतो. तर बऱ्याच ठिकाणी म्युच्युअल फंडमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये अकाउंट ओपन करताना, इन्कम टॅक्समध्ये व्यवहार करताना त्याची आयडेंटिटी गोपनीय ठेवून किंवा अर्धवट ठेवून, म्हणजे शेवटचे 4च डिजिट त्या व्यक्तीचे समजतात आणि अशा पद्धतीनं हे मास्क आधारच्या स्वरूपात KYC केली जाते. आता प्रश्न असा येतो की पतसंस्थांना चेकची फॅसिलिटी दिलेली नाही, चेकद्वारे आर्थिक व्यवहार ते करू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर एखादी व्यक्ती घरी आजारी असेल, एखादी व्यक्ती वृद्ध असेल आणि ती पतसंस्थेत वारंवार येत जा करू शकत नसेल, तर अशा पद्धतीमध्ये काय केले गेले पाहिजे? तर जी व्यक्ती वृद्ध आहे, जिचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे आणि जी शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे पतसंस्थेत येऊन आर्थिक व्यवहार करण्यासाठी, तर अशा व्यक्तीने त्या खात्याला आपल्या जो कोणी वारसदार असतील किंवा विश्वासू व्यक्ती असतील त्याला जॉईंट होल्डर केले पाहिजे. आणि जॉईंट होल्डर करून मोड ऑफ ऑपरेशन जे आहे ते एनीवन ऑर सर्वायव्हर असे ठेवले पाहिजे. म्हणजे वृद्ध व्यक्ती गेली तरी वृद्ध व्यक्ती त्या खात्यात आर्थिक व्यवहार करू शकते, किंवा त्या व्यक्तीच्या वतीनं दुसरी व्यक्ती गेली जी सेकंड होल्डर आहे ती जरी गेली तरी आर्थिक व्यवहार करू शकते. आता बऱ्याच लोकांना असे वाटत असते की आपण जर सेकंड होल्डर झालो तर आपल्याला इन्कम टॅक्सची भीती येईल का, आपल्याला इन्कम टॅक्सचे काही प्रॉब्लेम येईल का? तर बिलकुल घाबरून जायचं कारण नाही. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे जी व्यक्ती सेकंड होल्डर आहे त्या व्यक्तीच्या नावाने हे सगळे कुठलेही व्यवहार धरले जात नाही. जे कोणी फर्स्ट होल्डर आहे त्याच व्यक्तीच्या नावाने सर्व व्यवहार हे फेच केले जातात, त्याच व्यक्तीच्या नावाने हे सर्व व्यवहार ग्राह्य धरले जातात आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरताना देखील फर्स्ट होल्डरच्या नावानेच रिटर्न भरले जातात, जरी त्या अकाउंटला सेकंड होल्डर किंवा थर्ड होल्डर असले तरीही या पद्धतीनंच हे सगळे व्यवहार केले जातात.
सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर एखादं खातं डॉर्मेंट असेल, डॉर्मेंट म्हणजे 6 महिने होऊन खात्यामध्ये जर कुठला व्यवहार झाला नसेल, तर पतसंस्थेत 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी जरी एखादी व्यक्ती गेली तरी त्या व्यक्तीला व्यवहार करू दिला जातो, की जे चुकीचे आहे. सरकार काय सांगतं, RBI काय सांगतात आणि जे आर्थिक व्यवहाराचे इंटेलिजन्स करणारी जी संस्था आहे ती काय सांगते, की जर एखादी व्यक्ती जर 6 महिन्यापेक्षा एखादं खातं ऑपरेट करीत नसेल, तर त्या व्यक्तीला ते खातं तात्काळ फ्रीज केलं गेलं पाहिजे आणि फ्रीज करून त्या व्यक्तीच्या KYC पुन्हा KYC केली गेली पाहिजे, की जेणेकरून ती व्यक्ती जिवंत आहे की नाही याचा पुरावा असला पाहिजे. बऱ्याच पतसंस्थांमध्ये नुसते आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन खाते ओपन केले जातात, की जे चुकीचे आहे. सर्वप्रथम हे तपासलं पाहिजे की ती व्यक्ती जिवंत आहे की नाही आणि जिवंत असेल मग त्या व्यक्तीला समक्ष ऑफिसमध्ये बोलून त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. बरेच पतसंस्था म्हणतात की आम्ही करोना काळात अकाउंट ओपन केलेले आहे, मग त्याच्यामुळे ते आधार बेस OTPने अकाउंट ओपन केलेले आहे. माझे अशा सर्व पतसंस्थांना सांगणे आहे की करोना काळ संपून आता कित्येक वर्ष उलटले आहे. आपण संबंधित खातेदारांना आपल्या कार्यालयात बोलवले पाहिजे. त्यांची पुन्हा आयडेंटिफिकेशन करणं गरजेचे आहे. ते कुठे राहतात, ते दिसतात कसे, तसेच आधार बेस्ड त्यांची KYC केली गेली पाहिजे. KYC का करायची, तर कुठलाही पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार होता कामा नये, तसेच काळ्या पैशाला आळा बसला पाहिजे, व्यवहारांमध्ये अनियमितता नसली पाहिजे. आपल्या देशामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट PMLA हा जो कायदा आहे काळ्या पैशासंदर्भात किंवा मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासंदर्भात हा 2002 मध्ये पास झाला आणि 1 जुलै 2005 पासून या कायद्याची अंमलबजावणी भारत देशामध्ये सुरू झाली. त्यानुसार कुठलाही आर्थिक व्यवहार करताना त्याच्यामध्ये नियमितता असली पाहिजे, त्याच्यामध्ये सत्य असले पाहिजे आणि त्या आर्थिक व्यवहाराच्या पाऊलखुणा त्या दीर्घ काळापर्यंत आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. म्हणून KYC तसेच KYC सर्व संस्थांनी करणं आवश्यक आहे. जर KYC व्यवस्थित केली गेली नाही तर जे काळे धंदे करणारे लोक आहेत, जे 2 नंबरनी पैसा कमवणारे लोक आहेत, असे सर्व लोक पतसंस्थांमध्ये याच्या त्याच्या नावाने अकाउंट ओपन करतील आणि त्याद्वारे काळा पैसा हा पांढरा केला जाईल. सर्व संस्थांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही KYC केल्याशिवाय त्या व्यक्तीला आपल्या संस्थेमध्ये अकाउंट ओपन करू देऊ नका. आपल्याला सरकारला सहकार्य करायचे, सरकारने दिलेल्या नियमांमध्ये आपल्याला कार्य करायचं आहे. अशा पद्धतीमध्ये जर आपण या पद्धतीने जे नियम सरकारने घालून दिलेले आहेत किंवा आर्थिक इंटेलिजन्स संस्थेने घालून दिलेले आहेत त्या संस्थेच्या नियमाप्रमाणे काम करणे आपल्याला आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती सिनियर सिटीजन असेल, जिचं वय 65 आहे, 70 आहे आणि ती बँकेत येऊ शकत नसेल, तर तिचं व्हिडिओ KYC करणं आवश्यक आहे. त्या व्यक्तीला ती तारीख सांगायला लावायची व्हिडिओ KYC करून. त्याबरोबर त्याचं आधार कार्ड काढून ते आधार कार्ड दाखवायला लावायचं, त्याचं पॅन कार्ड दाखवायला लावायचं, त्याचं नाव सांगायला लावायचं, त्याचं ठिकाण सांगायला लावायचं, तारीख सांगायला लावायची आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या संस्थेमध्ये ठेवायचा. त्याचबरोबर जो जॉईंट होल्डर असेल त्याची देखील KYC करायची. अशा पद्धतीनं जर KYC केली तर त्या व्यवहाराला ऑथेंटिसिटी म्हणजेच अधिकृतपणा येतो आणि अशा पद्धतीने जर सगळे व्यवहार झाले तरच आपण योग्य क्रमाने मार्गक्रमण करू, म्हणजे बोगस अकाउंट हे कुठल्याही संस्थेमध्ये आढळणार नाही. आज अनेक मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या आलेल्या आहेत, NBFC आलेल्या आहेत, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी. अशा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये जर पतसंस्थांना आपल्याला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर निश्चितपणे बोगस अकाउंटला आळा घालावा लागेल. त्याचबरोबर आपल्याला जे काही अकाउंट्स ओपन करायचे आहे ते अधिकृतपणे असले पाहिजे. सर्व बिझनेस सगळ्यांनाच करायचा आहे, परंतु तो अधिकृतपणे केला म्हणजे KYC केली, योग्य माणसांना कडून ठेवी स्वीकारल्या, योग्य माणसांना कर्ज दिले, तरच येणाऱ्या काळात पतसंस्थांची आणि सरकारची होणारी फसवणूक थांबू शकते असे मला वाटते. धन्यवाद.